नमस्कार, मी मुकुल कुलकर्णी. सिंहस्थ कुंभपर्व या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. नाईट लाईफ हा शब्द जरी उच्चारला तरी अनेकांच्या भुवया उंचावतात. मुंबईच्या नाईट लाईफवरून मध्यंतरी चांगलंच वादंग उठलं होतं आणि त्यामुळेच नाईट लाईफ ही केवळ मेट्रो सिटी आणि तरुणांपुरतीच मर्यादित राहिली आहे का, असा सवाल उपस्थित झाला होता. कुंभमेळ्यानिमित्त कुंभनगरी नाशिकमध्ये लाखो साधू दाखल झालेत. या साधूंची वेगळीच जीवनशैली, एक वेगळीच नाईट लाईफ आहे, ज्याविषयी फारसं कोणाला माहीत नाही. मात्र जाणून घेण्याची अपेक्षा, उत्सुकता नक्कीच राहिली आहे. कुंभमेळ्यानिमित्त आपण या साधूंची नाईट लाईफ जाणून घेण्याची पर्वणी साधणार आहोत. बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तीर्थनगरी नाशिकमध्ये हिंदूंच्या सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्याचं दर्शन घडतंय. ही पर्वणी याची देही याची डोळा पाहण्यासाठी देशविदेशातनं लाखो भक्त नाशिक नगरीत दाखल होत आहेत. त्यामुळे इथं दिवस रात्र श्रद्धाळूंची गर्दी पाहायला मिळतेय. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हटलं जातं. सध्या नाशिककर यजमानाच्या भूमिकेत आहेत आणि लाखोच्या संख्येनं साधू संत नाशिकमध्ये दाखल झालेत. त्यामुळे नाशिक शहरातला एकंदरीतच उत्साह, जल्लोष, नाशिककरांनी केलेली सजावट आणि विद्युत रोषणाई, झगमगाट बघायला मिळतोय. रात्र आणि अंधार यांचं नातं अतूट आहे. एकमेकांपासून आपण यांना वेगळं करू शकत नाही. मात्र मानवानं दिव्यांचा शोध लावून अंधारावर जरूर मात केली आहे. दिवे, विद्युत रोषणाई केवळ अंधारात चाचपडणाऱ्यांना मार्गच दाखवत नाहीत, तर रात्रीच्या सौंदर्यात भर घालतात. या विद्युत रोषणाईनं गोदाकाठच्या सौंदर्याला नवी झळाळी प्राप्त झाली आहे. नदी तीरावरील मंदिर, पूल आपलं सौंदर्य गोदेच्या पाण्यात तासनतास न्याहाळताना दिसतात. समस्त देवदेवतांना आवाहन करण्यासाठी कुंभमेळ्यापूर्वी ध्वजारोहण केलं जातं. तेव्हापासून मेळा क्षेत्रात देवदेवतांचा वास असतो अशी श्रद्धा आहे. ते जर खरं असलं तर स्वर्गात राहणाऱ्या देवांनाही नाशिकच्या गोदाकाठच्या सौंदर्यानं भुरळ घातली असेल. दिवसभर हजारो भाविकांना स्नान देणारी गोदामाईचं पाणी आता हळूहळू शांत झालंय. आपल्या पवित्र पाण्यात भाविकांचं पापक्षालन केल्यावर जणू तिच्या विश्रांतीची वेळ झाली आहे. याच गोदाकाठावरून साधूंच्या नाईट लाईफच्या दिशेनं आपली वाटचाल सुरू होते. लांबूनच भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे दिसू लागतात. आता आपण येऊन पोचलोय साधूग्राममध्ये. दिवसभर या परिसरात भाविकांची वर्दळ असते. सायंकाळी ती वाढते. मात्र रात्री भाविकांची पावलं घराच्या दिशेनं वळू लागली आहेत. कुठलाही मेळा असो की जत्रा, त्याच्या यशापयशाचं गणित हे तिथल्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर अवलंबून असतं. त्यांचे अंदाज दुकानाबाहेर जमलेल्या गर्दीवरून लक्षात येतात. रात को घूमते हुए मुझे यहाँ पे काफी सेफ महसूस होता है. फील ये नहीं लगता कि मैं अनजान शहर में घूम रही हूँ और मुझे कुछ डर है. दूसरा, लोगों को यूं सड़क पे घूमते हुए या अभी भी भंडारे चलते हैं, लोग लेके खाना खाते हैं, तो पता चलता है कि देश में आज भी कितनी श्रद्धा है, भावना है. ये उजाला की रात दिखती है. सारा माहौल खुशी से भरा हुआ है. लोग भक्ति में झूम रहे हैं और मुझे ऐसा महसूस होता है कि यहाँ आके मैं अपने आप को बहुत खुशकिस्मत समझता हूँ. मेरी जिंदगी में एक मेरी ख्वाहिश थी कि मैं कभी ना कभी कुंभ को देखूं. सुबह धंधा थोड़ा होता है, दोपहर को कम होता है. वही 5 बजे से धंधा होता है. इस बार धंधा अच्छा नहीं है. रात्र वाढू लागली आहे. दुकानांमधली गर्दी हळूहळू कमी होत असताना अन्न क्षेत्रामध्ये जेवणाची तयारी सुरू झाली आहे. वल्लभाचार्य भक्तांसाठी रुचकर सात्विक भोजन बनवण्याची सेवा करत असतात. एकीकडे स्वयंपाकघरात अन्नपदार्थ तयार होत असतात, तर दुसरीकडे देवाचं नामस्मरण करून भक्त मंडळींची पंगत बसते. भोजन आटोपलं की प्रत्येक जण आपापल्या तंबूकडे प्रस्थान करतो. प्रत्येक आखाड्यामध्ये शांतता पसरू लागते. मात्र सर्वच आखाड्यात खालच्यात शांतता असते असं नाही, तर सर्वत्र शांतता असती तर तो कुंभमेळा कसला. दिगंबर आखाड्यामध्ये तसं बघितलं तर सर्वत्र शांतता दिसते. एक दोन साधू आहेत, ते त्यांच्या पंडालच्या बाहेर उभे आहेत, मंडपाच्या बाहेर उभे आहेत. मात्र या बाजूला जर आपण बघितलं तर इथे काहीशी गर्दी दिसून येते. आखाड्यांमध्ये शस्त्र आणि शास्त्र या दोघांनाही तेवढंच महत्व आहे. महाराज जी बताइए, यहाँ पे अभी क्या चल रहा है? ऐसा रोज चलता है? यहाँ पर हमारे दिगंबर अखाड़े में यहाँ पर जितने छोटे बच्चे हैं उसको ट्रेनिंग दिया जाता है और हम लोग
तलवार, पटाब, भाला, फरसा ये सब हम लोग सिखाते हैं। और सीखने के बाद आगे चल के इन लोग हिंदू धर्म के लिए अपना आवश्यकता पड़ने पर अपने खून बहाने के लिए भी तैयार होते हैं। दिगंबर आखाड्यात प्रवेश केल्यानंतर टाळ्या आणि बजरंग बली की जय या घोषणा कानी पडू लागतात। आपसुकच त्या दिशेनं पावलं वळाली। पुढे जाऊन बघितलं तर साधूंच्या गराड्यात कुस्तीचा सामना रंगला होता। आखाडा हे हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असणारे नागा साधू। आखाड्यांच्या भाषेत यांना खिलाडी असंही म्हणतात। कुस्तीनंतर त्यांच्या तलवारबाजीचा सराव सुरू होतो। आखाड्यातील उस्ताद त्यांच्याकडून सराव करून घेतात। दिवसभर सरावाला वेळ मिळत नसल्यामुळे रात्रीच्या निवांत क्षणी नागा तलवारबाजीमध्ये पारंगत होतात। कुस्ती सुदृढ स्वास्थ्य देते तर तलवारबाजी लक्ष्यप्राप्तीची प्रेरणा देते। साधूंच्या जीवनात शस्त्र आणि शास्त्र या दोघांनाही सारखंच महत्त्व आहे। एका हातात शस्त्र तर दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन यांची वाटचाल सुरू असते। इससे शरीर का हमारा व्यायाम हो जाता है और आगे के लिए कभी समय आए तो उसके लिए हम लोग तैयार रह सकते हैं। धर्म के लिए हम लड़ने के लिए एक सक्षम साधू बनण्यासाठी शस्त्राबरोबर त्यांना शास्त्राचाही अभ्यास दिला जातो आणि कसं पद्धतीने चांगल्या पद्धतीने वागावं याचं मार्गदर्शन देखील केलं जातं। इथलं बघितलं आपण शस्त्रांचा सराव। आता पुढे काय होतंय ते जाऊन बघूया। एकीकडे नागा साधू सराव करतायत तर दुसरीकडे आखाड्याचे महामंत्री वैष्णवदास यांचा छोटेखानी दरबार भरलेला असतो। आपले शिष्य आणि विविध खालशांचे महंत त्यांच्या अडीअडचणी घेऊन येतात। महाराज जी बताइए, काफी रिलैक्स मूड में सब बैठे हुए हो, क्या बातचीत क्या चल रही है आपकी? ऐसे ही बातचीत। हमारे परम मित्र हैं, हरिद्वार से पधारे हुए 13 भय त्यागी में एक श्री महंत हैं। वहाँ के बड़े जो हमारा प्रधान स्थान हरिद्वार में है वैष्णव का, जिस समय में एक वहाँ झोपड़ी तक नहीं था, उस समय में श्री इनके गुरुजी महाराज ने, दादा गुरुजी ने वहाँ वो स्थान का नींव रखा रामानंद संप्रदाय के नाम पर में, रामानंद मठ। और उसमें सबसे पहला रामानंद संप्रदाय का महाराज श्री का था घोषणा, जिसके दरवाजे पर में अभी भी दरवाजे पर लिखा है जो दान नहीं लिया जाता है, आज तक नहीं लिया जाता है किसी से। उस मठ के श्री महंत भगवान दास जी महाराज हमारे परम प्रिय मित्र हैं। तो आज अभी वही बैठे जो महाराज आपका बहुत ऐसी है, यहाँ पर मैंने आप अखाड़े में ऐसा सुधार कर दी, ये कर दिया। वही आपसी बात चल रही थी। ये सुख दुख की क्या मायने रखते हैं? सुख दुख तो जीव का ये एक जैसे दिन और रात है, गाड़ी के दो चक्के हैं। सुख हो गया तो कोई बहुत बड़ी बात नहीं है, सुख की कभी याद नहीं आती है, याद तो दुख की आती है। दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी कुणी अंथरुणावर पडल्या पडल्या मोबाईलमध्ये डोकावतो तर कुणी सहकाऱ्यांकडून मालिश करून घेतो। हातपाय दाबल्यामुळे चांगली झोप लागते, चांगली स्वप्न पडतात असं तरुण साधू सांगतात। मात्र या चांगल्या स्वप्नात हिरो हिरोईन यांना काहीच स्थान नाही। ये कोई सपना नहीं देखते हैं, ये तो हम लोग तो साधु समाज में, तो ये सपना क्या देखेंगे, भगवान के सपना देखिए। सर्वत्र शांतता पसरत असली तरी दूरवरून येणारे पारंपरिक वाद्यांचे नाद आमच्या कानी पडले। भजनी मंडळ रिंगण करून देवाच्या स्तुतीत दंग होते। सोबतीला होता गांजाचा कश। धूम्रपान आरोग्याला घातक असलं तरी साधूंसाठी ते वर्ज्य नाही। करीब शाम को आरती के बाद 7 बजे के बाद 1 बजे तक यहाँ के जो लोकल हमारे जो भक्त लोग हैं नासिक के, वो रोज आते हैं प्रतिदिन और 1 बजे तक भजन करते हैं। साधू महंत आणि भाविकांना देवाची आराधना करण्यासाठी केवळ निमित्तच हवं असतं। म्हणून रामलीला, रासलीला, कृष्ण जन्माष्टमीचे कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू असतात। भजन कीर्तनातून देवाच्या नामस्मरणात तरुण काय, महिला काय, वृद्ध काय सगळेच ठेका धरून आनंदोत्सव साजरा करताना दिसतात। जीवनामध्ये किती देखील संकट आले तरी त्या सर्व संकटांना हसतमुखाने सामोरे जा असा विश्वास इथले साधू महंत व्यक्त करतायत। इथली रासलीला बघितल्यानंतर आपण आता पुढच्या प्रवासाला निघणार आहोत। बघूया साधुग्राम मध्ये इथून पुढे आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते।
आता आम्ही साधूग्रामच्या इतर भागाचा फेरफटका मारण्यासाठी निघालो. भव्य मंडपाच्या आडून डोकावणारा एका विशाल वटवृक्षानं लक्ष वेधून घेतलं. रात्रीच्या अंधारातील हिरव्या विद्युत रोषणाईनं नटलेला वटवृक्ष बघून पाय थबकले. महात्यागी विरक्त खंड खालसानं आपला डेरा इथं टाकलाय. काही साधू झोपले होते, कोणी देवाचं नामस्मरण करत होते, तर काही चिलीम पिण्यात मग्न होते. त्यापैकीच एक होते मौनी फालहरी महाराज. नाव मौनी जरी असलं तरी महाराज भरपूर बोलतात. तंबाखू गांजाच्या सेवनानंतर तर काही विचारायलाच नको. कितने साल हो गए महाराज जी आप ये चिलीम लेते हो? ये हमको हो गया कम से कम 30, 35, 40 साल हो गया. 40 साल से पीता हूँ. और धूम्रपान करता हूँ मैं 3-4 साल का था जब से. 60 साल हो गया, 50-55 साल हो गया धूम्रपान. क्यों आदत कैसे लगी आपको? ये लग गई है हमारे ऐसे समाज में, फिर सब पीते हैं, हम भी पीने लग गए. ऐसा है. तो पीने के बाद क्या महसूस होता है आपको? इसमें ज्ञान उत्पन्न होता है और भ्रम चलता है, विचार चलता है. कितने पैसे देने पड़ते हैं इसको? इसका 100 रुपया तोड़ा का हिसाब से आता है. 8 ग्राम का देते हैं ठेकेदार लोग. अच्छा. तो इसका 100 रुपया लेते हैं. देख लो 10,000 रुपया केजी. 10,000 या केजी का भाव से मार्केट में बिक रहा है. और ये आता है कम से कम 2-3 हजार रुपया किलो के हिसाब से, जहाँ से माल होलसेल रेट. फिर ये लोग ठेकेदार लोग पुलिस में देते. इसी प्रकार से खर्चा बढ़ जाता है. और ये सब चलती रहती है. कोई चीज तो बंद तो नहीं कर सकता, सरकार भी नहीं कर सकता, ना भगवान कर सकता है. प्रकृति को कोई रोक सकता है क्या? एकंदरीत हा कुंभमेळा आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे लोक इथे येत आहेत. कोणाला अध्यात्मामध्ये परमानंद मिळतोय, तर कोणाला गांजा ओढून परमानंद मिळतोय. काही असो, भक्तीचा मार्ग प्रत्येकाने निवडलेला आहे आणि त्याच्याच मार्गाने ते एक एक पावलं पुढे जात आहेत. या वटवृक्षाचा आपण एक मुआयना केल्यानंतर आता इथून पुढच्या प्रवासाला जाऊ. पुढे पुढे काय होतंय, काय काय नवीन आपल्याला इथे बघायला मिळतंय. चला पुढचा प्रवास बघूयात. इथून आम्ही बाहेर पडलो तोपर्यंत रात्रीचे 2:30 वाजून गेले होते. आता रस्ते पूर्णपणे निर्मनुष्य दिसत होते. एखाद दुसरा वाटसरू किंवा वाहनं रस्त्यावर दिसत होती. बाकी रस्त्यांवर शांतता पसरली होती. पोलीस कर्मचारी मात्र डोळ्यात तेल घालून पहारा देताना दिसले. हळूहळू घड्याळाचा काटा पुढे सरकत गेला आणि रात्र कधी सरली हे कळलंच नाही. कारण आता पहाटेची चाहूल लागली होती. रस्त्यावर सफाई कर्मचारी दिसू लागले होते. पहाटेचे 3:30 वाजले होते. आखाड्यामध्ये पुन्हा वर्दळ सुरू झाली होती. ध्यान साधना करणाऱ्या साधूंची झोपेतून उठण्याची वेळ झाली होती. स्नान करून पुन्हा आपापल्या स्थानावर येऊन विराजमान ते होऊ लागले. त्यानंतर सुरू झाला साधूंचा शृंगार. महिलांचे 16 शृंगार असतात, तर या साधूंचे 17 शृंगार असतात असं काही जण सांगतात. त्यानुसार गंध, तिलक, चंदन या सगळ्या गोष्टी लावून साधू स्वतःच्या शृंगारात रममाण झालेत. अर्धा-पाऊण तास साधूंचा हा शृंगार सुरू असतो. शृंगारानंतर मंत्र, जप, देवाचं नामस्मरण होतं आणि त्यानंतर सुरू होते होम हवनाची तयारी. पहाटे 4 पासून साधूंच्या होम हवनाला सुरुवात होते. पहाटेच्या शांत मंगलमय वातावरणात एकाग्रता वाढते. साधनेसाठी हीच योग्य वेळ असल्याचं साधू सांगतात. जवळपास 1.5-2 तास साधूंची ही ध्यान साधना सुरू असते. आता जवळपास संपूर्ण साधूग्राम जाग झालाय. चहाच्या स्टॉल्सवर भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. काही साधू जॉगिंग करताना दिसत आहेत, तसंच बलोपासना करतानाही दिसत आहेत. साधूग्राम मधील साधूंच्या नाईट लाईफचा हा प्रवास आता संपत आला होता. हळूहळू रात्र सरत चालली आहे आणि एका नव्या दिवसाची सुरुवात होऊ लागली आहे. आता कुठं तांबडं फुटायला लागलंय. साधू महंतांसह भाविकांची गोदाकाठावर गर्दी होऊ लागली आहे. थोड्याच वेळात सूर्याची पहिली किरणं धर्तीवर पडतील आणि एका नव्या दिवसाची खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. तत्पूर्वी साधूंच्या या नाईट लाईफला इथे तुर्तास पूर्णविराम देऊया. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.